ओम शांती। आज 4/9/2025 ची साकार मुरली आहे। बाबा आज म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा ह्या पुरुषोत्तम संगम युगावर प्रेमाचे सागर बनून प्रेमाचा वर्षा देण्यासाठी आलेले आहे। म्हणून बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही जरा सुद्धा कुणाबरोबर क्रोध किंवा राग हा करू नका। सर्वांना प्रेमाने बघा, सर्वांना प्रेम द्या। आणि म्हणून बाबा प्रश्न सुद्धा विचारतात, आपल्या स्वतःचं रजिस्टर जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर त्याचा आधार काय आहे, त्याचा पुरुषार्थ काय आहे, आणि त्यासाठी बाबांनी कोणती युक्ती आपल्याला सांगितलेली आहे। तर बाबा सांगतात की बाबा येऊन प्रेमाचा रस्ता दाखवत आहे। बाबा प्रत्येक मुलाला श्रीमत देत आहे आणि त्या श्रीमताचं पालन करायचं मुलांचं कर्तव्य आहे। कुणालाही आपल्याकडनं दुःख होऊ नये किंवा आपल्या इंद्रियांकडनं कोणतेही उलटे सुलटे कर्म होऊ नये। आपल्या उलट्या सुलट्या कर्माचा आपल्या आत्म्यावरती कुठलाही बोज येऊ नये, यासाठी बाबा सांगतात, दिवसभरामध्ये तुम्ही जे पण दैनंदिन कर्म करत असताना बऱ्याच वेळा आपला मूड खराब होतो, वेगवेगळे मूड बदलतात, तर असं तर होत नाही ना। तर बाबा सांगतात, हे तुम्ही चेक करा, कारण आतमधला भाव बदलला की भावना पण बदलतात, आणि वृत्ती बदलली की आपली दृष्टी बदलत असते, स्मृती बदलली की आपली कृती बदलत असते। म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, दिवसभरचा चार्ट तुम्ही हा रोज खरा बाबांना दिला पाहिजे। आणि पुढे बाबा सांगतात, मुलांनो, हा वेळ खूप फास्ट चाललेला आहे। हा वेळ हा अमूल्य आहे, हिरा समान आहे। तुमच्यासाठी एक सेकंड हा अनमोल आहे, बहुमूल्य आहे। याला तुम्ही कुठेही व्यर्थ घालू नका। बाबा म्हणतात की मुलांनो, तुमच्या समोर येणारे संकट हे असे येऊ शकतात, परंतु तुम्हाला कुणावरही राग न करता, द्वेष न करता तुम्हाला सर्वांना सुखच द्यायचं आहे, कारण तुम्ही सुखदाताचे मुलं, सुखदेव स्वरूप असलं पाहिजे। आपल्या चेहऱ्यावर रेंचक मात्र सुद्धा रागाचं द्वेषाचं चिन्ह उमटायला नको आहे। बाबा आज मध्य मुरलीमध्ये सांगतात, मुलांनो, बाबा तुम्हाला दुःखाच्या दुनियामधून सुखाच्या दुनियामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहे। म्हणून तुम्ही जर कुणाला दुःख दिलं तर तुम्ही दुःखी होऊन मराल, कष्टी होऊन मराल। आणि बाबांना हे अपेक्षित नाहीये की सुखदाताची मुलं दुःखी होऊन कसे मेलेले आहे। तर बाबा सांगतात, हा आहे कर्माचा खेळ। जे तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळेल, जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला मिळेल, प्राप्त होईल। म्हणून कर्म करतानाच असे कर्म करा की ज्या कर्माचं फळ आपल्याला चांगल्या, सुखद आणि खुशी, प्रसन्नता ह्या रूपामध्ये मिळून जाईल। बाबा म्हणतात की मुलांनो, तुमचा जो श्रेष्ठ धर्म आहे तो आहे आदि सनातन देवी देवता धर्म। हा सर्वात छोटा धर्म आहे, परंतु याचे कर्म मात्र सर्वात श्रेष्ठ आहे। कारण देवी देवता ह्या सर्व गुणांनी संपन्न, 16 कलांनी परिपूर्ण, मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक आणि संपूर्ण निर्विकारी होत्या। म्हणजे संपूर्ण मनुष्यांमधून सर्व देवी देवता ह्या महान होत्या। बाबा सांगतात, तुम्हाला हे महान ते महान कार्य ह्या संगमयुगावर करायचं आहे। हा संदेश तुम्हाला इतरांपर्यंत पोचायचा आहे। मुलांनो, काही जरी झालं तरी दिवसभरामधून बाबांची आठवण करण्यासाठी 4 तासाचा चार्ट हा नितांत ठेवला पाहिजे। बाबा अजून सूट देतात, नाही 4 तासाचा ठेवू शकत तर तुम्ही 2 तासाचा ठेवला पाहिजे। आपल्या स्वतःचा चार्ट रोज तुम्ही चेक केला पाहिजे। बाबा म्हणतात की मुलांनो, तुम्हाला मी भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये अंतर काय आहे हे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे। भक्ती ही सद्गती देऊ शकत नाही किंवा भक्ती ही उन्नती करू शकत नाही,
भक्तीला म्हटलं जातं अंधार आणि ज्ञानाला म्हटलं जातं प्रकाश. ज्यावेळेस ज्ञानवान बच्चा बनतो त्यावेळेस तो उन्नतीकडे जातो. अर्थात कलियुग हे उतरतं युग आहे आणि सतयुग हे चढत्या कलेचं प्रतीक आहे. सर्वात टॉप वर जे युग आहे ते आहे सतयुग. मग सतयुगामध्ये जाण्यासाठी आपल्या स्वतःला आपण हे वारंवार विचारलं पाहिजे आणि चेक केलं पाहिजे. दैवी गुणांची धारणा करता करता अनेक बंधनांना म्हणजे काट्यांना आपण मिटवलं पाहिजे, समाप्त केलं पाहिजे. आज बाबा आठवण त्या मुलांची करतात जे मुलं घरामध्ये बांधलेले आहे, बंधनामध्ये आहे. बाबा सांगतात अशी मुलं मला नितांत प्रेमाने आठवण करतात. आणि जे मुलं बंधनमुक्त आहे ते मुलं आळस करतात, बहाणे करतात, तर हे बाबांना मुळीच आवडत नाही. म्हणून बाबा सांगतात की देवी देवता बनायचं असेल तर देवतांसारखी चालचलन ठेवली पाहिजे. कोणाही बरोबर कधीही तुम्ही खोटं बोललं नाही पाहिजे. तुमच्या मुखातून एक दुसऱ्याला दुःख देणारे शब्द हे कधीही निघाले नाही पाहिजे. आणि तुमची जी नजर आहे ती दिव्य आणि स्वच्छ असली पाहिजे. बाबा सांगतात तुमच्यामध्ये असलेले जे छोटे छोटे भूत आहेत, अर्थात कामभूत, क्रोधभूत, या भूतांना काढण्यासाठी यादची यात्रा करणं खूप गरजेचं आहे. आणि बाबा सांगतात की त्यांच्याबरोबर प्रेम नका करू. तुम्ही दैवी गुणांबरोबर, नैतिक मूल्यांबरोबर प्रेम केलं पाहिजे. पुढे वरदान मध्ये सांगतात बाबा, त्याग आणि तपस्या, सेवा ह्या विद्या आपल्यामध्ये प्राप्त जर केल्या, धारण केल्या, तर सदा आपण सफल होऊ शकतो. त्यागही पाहिजे, तपस्याही पाहिजे, ज्ञानही पाहिजे, योगही पाहिजे, सेवाही पाहिजे, प्रारब्धही पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा जो बॅलन्स करेल तो प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल अवश्य होईल. आणि म्हणून बाबा सांगतात की तुम्ही दृढ संकल्प करा. तपस्या हीच सफलतेचा आधार आहे. त्यागाची भावना जितकी श्रेष्ठ असेल त्या त्यागातून भाग्य बनतं आणि त्या भाग्यातून अनेक जन्माचं तकदीर बनण्याची चान्सेस असतात. बाबा सांगतात की मुलांना त्याग तपस्या काय करते, एक तर संघटनामध्ये बळ आणते, दुसरी गोष्ट शक्तिशाली बनवते, सेवेमध्ये सफलता मिळवून देते, अनेकांची दुआ प्राप्त करून देते. आणि एवढे जर फायदे असतील तर बाबा सांगतात तुम्हाला बाबांची आठवण करणं काय अवघड आहे. बाबा स्लोगन मध्ये सांगतात की संकल्पामध्ये सुद्धा कुणालाही दुःख न देणं म्हणजे खरी अहिंसा आहे. आणि हाच पुरुषार्थ आपल्याला ह्या संगमयुगावर करायचा आहे. ओम शांती.